जय शिवराय मित्रांनो, आता नेहमीप्रमाणे आपण रिक्षा घेऊन आलोय महाडला. आपला आता रोजचा कामच तो आहे, रिक्षा घेऊन यायचा धंद्यावर महाडला. पुढून आपल्या स्टँडवर पोहोचलो, पण रिक्षा नंबरात लावली नाही. आपल्या सीएनजी ची एकच गाडी राहिली होती, ते पण लाल खतरा. म्हणून सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंपावर जात होतो. सीएनजी पंपावर पोहोचून पटापट ढाकण खोलून सीएनजी भरण्यासाठी पिन काढली. मग सीएनजी भरायला लावला. इथे 100च्या स्पीडने आकडे पळत होते. पेट्रोल सारखं सीएनजी पण एक दिवस सेंचुरी पूर्ण करणार. सीएनजी फुल करून निघालो मग स्टँडला. स्टँडला गाडी नंबरात लावली, पण एकदम लांब पर्यंत लाईन गेली होती. आता 1 तासाशिवाय आपला काय नंबर नाही यायचा. नेहमीप्रमाणे नंबर येईल तोपर्यंत टाइमपास लुडो खेळत बसलो होतो. थोड्या वेळाने आपण जात होतो लाडवलीला. भाड्यासाठी नाही तर मला फोन आला होता मित्राचा. त्याची रिक्षा बंद पडली होती. त्याची रिक्षा टोचन मारून गॅरेजला घेऊन जायची होती. थोड्या वेळाने पोहोचलो तिथे. माझीच वाट बघत थांबले होते. रिक्षाला टोचन देण्या अगोदर त्यांना 3 नियम व अटी सांगितल्या होत्या. पहिलं म्हणजे मी मागून रिक्षाला टोचन देत असताना ब्रेक मारायचा नाही. दुसरा नियम ब्रेक मारायचा नाही. आणि तिसरा आणि शेवटचा ब्रेक अजिबात मारायचा नाही. सांगावं लागतं बाबा, नाहीतर सटकन पाय मोडेल. अशी जाते मग गाडी टोचन लावून सनसनाट. टोचन मारून रिक्षा कोटेश्वरी तळ्यावरच्या गॅरेज मध्ये घेऊन आलो. तिथून मग परत आलो स्टँडला. समाजसेवा करून झाली, आता धंदा पण करावा लागेल ना. मग नंतर नडगाव गावात भाडा सोडायला आलो होतो. नडगावला कितीतरी वेळा मी भाडा घेऊन आलो असेल, पण गावात गेल्यावर परत जाताना मला कधीच रस्ता सापडत नाही. इथून मुंबई गोवा हायवे दिसतोय. पुढे मी पण त्याच हायवेला आलो. इथे सर्वीकडे बघून रस्ता क्रॉस करावा लागतो, कारण इथे ऍक्सिडेंट म्हणजे रोजचं काय ना काय असतंच. मित्रांनो, व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून टाका.